श्री अविनाशजी यांचं वर्कशॉप अटेंड करतो आहे आणि सरांचं वर्कशॉप अटेंड करणं हा एक लाईफटाईम अपॉर्च्युनिटी अनुभव असं म्हणता येईल. कॉर्पोरेट ट्रेनिंग आलं की ट्रॅव्हलिंग आलं, फिरणं आलं, ह्या ऑर्गनायझेशनमधून त्या ऑर्गनायझेशनला, ह्या सिटीतून त्या सिटीमध्ये फिरणं आलं, फिरण्याचा जॉब आहे हा, बरोबर आहे. मग मला आधीपासून फिरण्याचा शौक तर होताच, आवड होतीच. पॅशन हॅज बीन कन्वर्टेड इन टू प्रोफेशन असं म्हणायला हरकत नाही. तुझी अवकात काय आहे, हिंदीमध्ये म्हणतात तेरी औकात क्या आहे. तर ती अवकात जी म्हणतो आपण की तुझं स्टेटस, तू कोण आहेस हे माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि ते माहिती करून घेण्यासाठी ॲसेसमेंट करणं बरोबर गरजेचं आहे. आणि ॲसेसमेंट करण्यासाठी लाईफमध्ये कुठेतरी जामवंजी असणं गरजेचं आहे. आणि त्या जामवंजींचा फीडबॅक हा व्यवस्थितपणे ॲडवाईस आणि सजेशनमध्ये टाकून त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. म्हणून बद्दल लॉयल राहील, कारण ट्रस्टवरती, लॉयल्टी, इंटिग्रिटी ही महत्त्वाची आहे ॲज पर कॉम्पिटन्सी नंबर. विनंती आहे कृपया आपण आबासाहेब ठाकरे शैक्षणिक समूहाच्या वतीनं होणाऱ्या या स्वागताचा स्वीकार करावा. किती दिवसापासून होतं, रेग्युलर होतं का? तर वी ऑल आर लाईक डॉक्टर्स. आपण ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बसलो आहे, आपल्याला डायरेक्ट ऑपरेशन नाही करायचं आहे, लिडरशिप डेव्हलपमेंटचं कम्युनिकेट करायचं आहे. तर हे बिहेवियर प्रॉब्लेम आहे, टेक्निकल प्रॉब्लेम. हॅलो, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. म्हणजे टेक्निकल बिहेवियर नाही आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जॉग्राफी यावी लागेल ना. आमच्या शाळेमध्ये हे राबवायचं आहे आपल्याला, असं काही असू शकतं. कुठल्याही प्रकारचे गोल्स ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक अकॅडमिक इयरमध्ये घेत असतात आणि जे काही तुम्हाला अकॅडमिक इयर संपल्यानंतर मिळत असतं, मी काय म्हणतो बघा, जे काही तुम्ही ठरवत असतात आणि जे काही तुम्हाला मिळत असतं, जे काही तुम्ही ठरवत असतात, जे काही तुम्हाला मिळत असतं, काम करणार नाही म्हणण्यापेक्षा काम करून घेणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला जर उचलून जर लिडरशिपच्या पोझिशनला कोणी ठेवलेलं आहे
आपल्यावरती जर विश्वास कोणी दाखवलेला आहे मॅनेजमेंटने, तर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी, आपली जबाबदारी आहे की कामं कसे करून घेता येतील, तरच आपण ही ऑर्गनायझेशन पुढे घेऊन जाऊ शकतो. असं मी का म्हणालो होतो काम करून घेणं, तर तुम्ही एकटे किती पळणार आहे, तुम्ही एकटे किती काम करणार आहे, बरोबर आहे. तुम्ही एक व्यक्ती काम करणं आणि तुमच्या टीमने 10 लोकांनी एकसाथ काम करणं, त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून लीडरचं हे कर्तव्य, आपण MS धोनीचं एक्झाम्पल बघितलं होतं. MS धोनीने बॅटिंग नाही केली, फिल्डिंग नाही केली तरी चालेल, पण टीम जिंकणं हे गरजेचं आहे. ती टीम जिंकवता तुम्हाला आली पाहिजे. आणि आतल्या गोष्टीच्या जे सायकोलॉजिकल जे चेंजेस आहेत, तर याचे खरोखर स्टेज मी स्वतः अजून डीपली वाचणार आहे, बघणार आहे. मला स्वतःला अपडेट व्हायला खूप आवडतं आणि खूप माणसाला इन्व्हॉल्व करून घ्यायला देखील आवडतं. सर मुद्दाम सांगतो की ही संस्था ही अशी आहे की कागदावर ही माणसं ट्रस्टी नाहीत, पण प्रत्यक्षात ही ट्रस्टी म्हणूनच काम करतात. खरोखर विश्वस्ताच्या भूमिकेमध्येच आहेत. फक्त कुठं चुकतंय, कुठं हरतंय, हे सगळ्या गोष्टीचं मॅचिंग आज झालंय आणि हे सगळ्या गोष्टीचं मॅचिंग होऊन आपण सगळे कीवर्ड्सच्या पोझिशनमध्ये जाणार आहोत. हे जे काही प्रशिक्षण आहे हे अत्यंत सुंदर आणि अत्यंत फायदेशीर असं प्रशिक्षण झालेलं आहे. याची निश्चितच मला माझ्या भावी आयुष्यामध्ये खूप मदत होणार आहे. लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबद्दल भरपूर सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये लीडरशिप मॅनेजमेंट कशी असावी त्याबद्दल सरांनी त्यांच्या प्रॅक्टिकल सेशनच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे सेशन कंडक्ट केलेला आहे. आणि सरांचं वर्कशॉप अटेंड करणं हा एक लाईफटाईम अपॉर्च्युनिटी अनुभव असं म्हणता येईल. कारण या 2 दिवसामध्ये त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, त्यानंतर आपल्या हाताखाली जे आपले सबऑर्डिनेट असतात तर त्यांचं नेचर कसं ओळखावं, त्यांच्या नेचरप्रमाणे त्यांना ट्रीट कसं करावं, त्यांना हँडल कसं करावं, याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स पण आम्ही शिकल्या. दिशा ट्रेनिंग सेशन 2 दिवसासाठी आयोजित केला. त्या दिशा जे प्रशिक्षणारे आदरणीय चाटे सर, अविनाशजी चाटे सर यांनी अतिशय 2 दिवसामध्ये मार्गदर्शन केले का ज्या लीडरशिप कशी करायची, कॉन्फिडन्स आला आणि खरोखर आजपर्यंत आपल्या काय उणीव होत आहे हे सर्वांच्या लक्षात आलं. चाटे सरांनी आमचं मोटिवेशनल सेशन घेतलं, त्या सेशनचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. या सेशनमधून लीडरशिप क्वालिटी बिल्टअप कशा करायच्या हे अवगत करून घेत आहे. या सेशनमधून मला बऱ्याच गोष्टी नाविन्यपूर्ण अशा शिकायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट जी मला आवडली ते म्हणजे इनिशिएटिव्ह घेणं, कुठल्याही कामामध्ये इनिशिएटिव्ह घेणं आणि आपल्या अंडर जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यामध्ये त्या क्वालिटीज आहेत की नाही हे तपासून पाहणे. अशा एक नाही तर अनेक क्वालिटीज या सेशनमधून आम्हाला समजलेल्या आहेत. मागील 2 दिवसापासून मी लीडरशिप डेव्हलपमेंटचा हा जो सेमिनार चालू आहे डॉक्टर चाटे सरांचा, यांचा मी अटेंड करत आहे. परंतु याच्यातनं मला जे आउटपुट मिळालं आहे की मागील 20 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये मी जे काही लीडरशिप रिलेटेड किंवा जे काही स्किल्स शिकलो की जे सायंटिफिक क्लासिफिकेशन, सायंटिफिक मेथड्स असतात, आपले जे स्किल्स आहेत ते डेव्हलप करायचे, ते मला या सेशनमुळे फार माझे शार्पन झालेले आहेत. समराइजली सांगायचं झालं तर त्यांनी जे इम्प्रूव्हमेंट लीडरशिप ज्या क्वालिटीज त्यांनी एक्सप्लेन केल्या त्या खूप सुंदर होत्या आणि प्रत्येक ब्रांचमधल्या, प्रत्येक संस्थेतले जेवढे आपले कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, सर्व मुख्याध्यापकांना तो उपयुक्त आहे. म्हणजे सेशनचा उपयोग हा पर्सनल कामाबरोबरच आपल्या शैक्षणिक कामासाठी सुद्धा होऊ लागला. पर्सनल काम म्हणजे माझं स्वतःचं रागावरचं नियंत्रण मी मिळवलं, जे सेल्फ कंट्रोलमध्ये आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याची परिस्थिती नव्हती हे सुद्धा मला त्या अनुभवातून आलेलं आहे. हे सेशन, अशी सेशन अनेक वेळा वारंवार व्हावी की जेणेकरून आमच्यामध्ये असे अनेक बदल होतील. हा एक फक्त लिटरली छोटासा बदल आहे आणि पुढे काय करायचं याची पूर्ण प्लॅनिंग, आयडिया ह्या माझ्यात आली. परंतु सरांनी आम्हाला जे काही एक ॲज अ लीडर म्हणून आपण कसं वागलं पाहिजे त्याच्यासाठी सरांनी जे काही वेगवेगळे पॉईंट देऊन आम्हाला मोटिवेट केलं, त्या वेगवेगळ्या पॉईंटनी जे काही क्रिएट केलं त्यामुळे गेले 2 दिवसांमध्ये आमच्यामध्ये भरपूर एनर्जी क्रिएट झाली.
2 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित होतो. एक्सटर्नल प्रॉब्लेम, इंटरनल प्रॉब्लेम याचा उलगडा झाला आणि एक्सटर्नल प्रॉब्लेमकडे लक्ष न देता आपले इंटरनल प्रॉब्लेम आपण सोडावे आणि आपलं टीमचं काम, आपल्या युनिटचं काम चांगलं करून घ्यावं हे त्यांच्याकडून अतिशय चांगल्या उत्साही वातावरणात शिकायला मिळाले. जे 2 दिवसाचं वर्कशॉप संस्थेने घेतलेलं आहे तर अत्यंत खूप चांगल्या स्वरूपाचं हे वर्कशॉप चाललेलं आहे आणि आता संध्याकाळपर्यंत संपेल. विशेषतः मॅनेजमेंटनं स्वतःमध्ये काय दुरुस्त्या करायच्या याचं पण मला बोध मिळाला. कुठं कर्मचारी हाताळताना, खालचे अधिकारी हाताळताना मॅनेजमेंटकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळणं किंवा मॅनेजमेंटकडून देखील योग्य ते बदल होणं गरजेचं असतं. तर मॅनेजमेंटच्या वतीनं हे कुठं बदल करायचे हे खूप बारकाईनं मी समजून घेतले आणि नक्कीच तसे बदल आम्ही करणार आहोत. इंटेन्सिव्ह लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कालपासून कार्यक्रमात आम्ही सहभागी आहोत. सामान्यतः काय होतं की ज्यावेळेस माणूस आपल्या पदावर काम करत असतो तर त्याला एक विशिष्ट चौकट प्राप्त झालेली असते आणि त्या चौकटीतच राहून माणूस विचार करत असतो. सातत्याने तो माणूस असा विचार करत असतो की मी जे करत आहे तेच बरोबर आहे. मात्र खऱ्या अर्थाने त्या चौकटीला मोडून एक बुद्धीला चालना मिळेल, त्याचबरोबर बुद्धीची कक्षा रुंदावेल आणि आपलं नेतृत्व, आपली लीडरशिप खऱ्या अर्थाने विस्तार पावेल या दृष्टीने ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित झालेली आहे. 2 दिवसाचं चाटे सरांचं प्रशिक्षण आम्हाला अतिशय प्रेरणादायी, लाभदायी, त्याचप्रमाणे आम्हाला भविष्यामध्ये प्रशासक, प्राचार्य म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणी निश्चितचपणे या प्रशिक्षणामुळे सोपे होतील. मान्य साहेबांनी प्रशिक्षण ठेवलं, त्या प्रशिक्षणाचा गाढ असा आम्हाला अनुभव आमच्या आयुष्यात, वैवाहिक जीवनात किंवा आमच्या अकाउंटच्या काम करताना आम्हाला चांगल्या प्रकारे येऊ शकतो अशी मी 100% ग्वाही देतो. 2 दिवसीय प्रशिक्षण अत्यंत उत्कृष्ट आणि आम्हाला संस्थेचं कामकाज करताना पदोपदी येणाऱ्या ज्या अडीअडचणी होत्या, ज्या समस्या वाटायच्या, त्या समस्यावर अचूक उपाय म्हणून हे प्रशिक्षण आम्हाला अत्यंत मार्गदर्शनपर म्हणून लाभलेलं आहे. या ट्रेनिंग सेशनमध्ये एका लीडरला ज्या क्वालिटीज असाव्यात आणि त्या कशा डेव्हलप कराव्यात ह्या गोष्टीवर उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. की याच्यामध्ये आम्हाला या सेशनमध्ये खूप काही नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना समजल्या. त्यामध्ये ब्लाइंड स्पॉटची संकल्पना ही आम्हाला समजली. पतंगाची संकल्पना समजली की त्यामधून काम करताना कसा विकासात्मक दृष्टिकोन ठेवायचा हेही आमच्या लक्षात आलं आणि नेहमी काम करताना उत्साही मनानं, प्रेरणेनं आणि सहकार्याशी सलोख्याचे संबंध ठेवून काम करावं अशा प्रकारे मला या सेशनमध्ये 2 दिवसीय सेशनमध्ये समजलं. या सेशनमध्ये भरपूर असे अनुभव आम्हाला या 2 दिवसामध्ये मिळाले. क्षणाला काहीतरी नवीन गोष्ट आम्हाला सर सांगत होते आणि त्या नवीन गोष्ट सांगताना इतकी आम्ही त्यामध्ये एकजीव होत होतो की त्यामुळे ते प्रत्येक क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय होते. या दिशा प्रशिक्षणातून आम्हासाठी एक उत्कृष्ट प्रमुख असा असावा, त्याचबरोबर व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारच्या जो बदल आपण घडवून आणू शकतो अशा अनेक बाबी या ठिकाणी आम्हाला शिकण्यासाठी मिळालेल्या आहेत. चाटे सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल, आपली लिडरशिप कशी सुधारेल याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी अविनाश चाटे सरांचं व्याख्यान 2 दिवसाचं आम्हाला निश्चित उपयोगी पडेल. यांचं जे मार्गदर्शन न म्हणता मी याला एक शिकवणी म्हणेन. ही जी शिकवणी आज आम्हाला सर्वांना मिळालेली आहे, आयुष्यामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, सहकार्यांशी कसं सद्भावनेने वागायचं, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारे कामं करून घ्यायची, आपण त्यांच्यासाठी एक आयडियल कसे होऊ आणि आपल्याकडे बघून ते कसे कार्य करतील, हे सर्व गोष्टी आज आम्हाला या 2 दिवसीय कार्यशाळेमध्ये शिकाव्यास भेटल्या आहे. मिस्टर अविनाश चाटे सर यांचं होतं आणि त्या सेशनमुळं आमच्यामध्ये लिडरशिप स्किल डेव्हलप झाले. म्हणजे लिडरने कसं आपल्या डेली वर्किंग लाईफमध्ये कसं बिहेव केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आमच्यामध्ये जे बिहेवियरल चेंजेस झाले तेच बिहेवियरल चेंजेस हे आमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही अपेक्षित करत आहोत. या मार्गदर्शनामध्ये 2 दिवसामध्ये आम्हाला सोशल बिहेवियर आणि टेक्निकल बिहेवियर याच्याविषयी पूर्ण माहिती भेटली. चांगला लीडर कसा असतो आणि चांगला लीडर होण्यासाठी आपल्याला कोणकोणते स्किल डेव्हलप करावे लागतील याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. या 2 दिवसाच्या सेशनमधून नक्कीच मी काहीतरी चांगलं घेऊन जाणार आहे. माझ्या सहकाऱ्यांसोबतचं माझं वागणं असेल, त्यांच्याशी मी अंडरस्टँडिंगने कसे वागू शकते, त्याचबरोबर माझ्या स्वतःमध्ये कोणकोणते स्किल मी डेव्हलप करू शकते, त्यांना मी कसं समजून घेऊ शकते, या सर्वाची मला माहिती मिळाली.
माझ्या विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांशी असणारं माझं वर्तन बदलणार आहे. अतिशय शांततेनं नक्कीच मी उद्यापासून काम करणार आहे आणि चाटे सरांनी जे स्किल दिलेले आहेत त्यांचा मी नक्कीच उपयोग करणार आहे आणि त्यांनी दिलेल्या स्किलचा फायदा मला वैयक्तिकसुद्धा होणार आहे आणि माझ्या विद्यालयाच्या कामकाजातसुद्धा होणार आहे. धन्यवाद. विचारांच्या दृष्टिकोनातनं हे ट्रेनिंग त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तर सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की आमच्या संस्थेने आमच्यावर जी जबाबदारी दिली होती ॲज अ लीडर म्हणून आम्ही काम करत होतो. आज हे 2 दिवस प्रशिक्षण ज्यावेळेस आम्ही केलं त्यावेळेस आमचं असं लक्षात आलं की तुम्ही फक्त लीडर आहात, पण तुम्हाला जर स्टार लीडर बनायचं असेल तर तुमच्यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे ते आम्हाला आज या ट्रेनिंगमधनं कळालं. माननीय श्री अविनाश चाटे सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. यामुळे आमच्यामध्ये आत्मविश्वास आला आणि आमच्या कामामध्ये आम्ही नक्कीच यापासून चांगले काम होईल आणि आमच्या सहकाऱ्यांकडून सुद्धा आम्ही चांगले काम करून घेऊ. या प्रशिक्षणाचा लाभ आम्हाला चांगला झालेला आहे. अविनाश चाटे सरांनी या ठिकाणी आम्हाला लीडरशिप प्रोग्राम किंवा आम्ही ज्यावेळेस संस्थेमध्ये प्रमुख म्हणून काम करतो आम्ही काम कसं केलं पाहिजे, लोकांना कसं समजावून घेतलं पाहिजे, त्या कामामध्ये इफिशियन्सी कशी आली पाहिजे, ह्या गोष्टी शिकण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. माननीय श्री अविनाशजी चाटे यांच्या माध्यमातून 2 दिवसाचं ट्रेनिंग प्रशासनाला आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घटकाला चांगलं काम करण्याची प्रेरणा या प्रशिक्षणातून मिळालेली आहे. या ठिकाणी प्रशिक्षणाचा प्रोग्राम आयोजित केला. त्या प्रशिक्षणामधून हे जे प्रशिक्षक आहेत अविनाशजी चाटे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला दिलेलं आहे आणि एक स्टार लीडर कसा असावा आणि त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत याचं सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही ट्रेनिंग अतिशय दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाची आहे. दररोज जे काही आपण बोलतो चालतो या सोबतच वैयक्तिक काही कामासाठी पण महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यातून आपण आपलं बिहेवियर कसं बदलायचं आणि बिहेवियर बदलल्यानंतर आपल्याला आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रयत्न करता येईल या गोष्टी या ठिकाणी या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मिळालेले आहेत. आणि या प्रशिक्षणामधून आम्हाला निश्चितपणे संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या ठिकाणी वाटचाल करणार आहे. संस्थेची संस्थेचा विकास झाला म्हणजेच आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये विकास झाला हे या ठिकाणी या प्रशिक्षणामधून साध्य होईल. एवढं कामकाज कसं करावं कसं नाही करावं याबद्दल चाटे सरांनी जी माहिती दिली ती खूप प्रेरणादायी आहे. सदर माहितीचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे. श्री अविनाश चाटे सरांनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलं. दैनंदिन कामकाज करत असताना त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पॉझिटिव्ह एक विचार करून आम्ही हे आता कामकाजासाठी जात आहोत. हे जे काही 2 दिवसाचं ट्रेनिंग आहे यापासून मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना याचा अनुभव येणार आहे. एक लीडर म्हणून विकसित होण्याकरता मानवी संसाधन जे आहे त्या मानवी संसाधनाशी आपण कसं वागायचं आणि स्वतःमध्ये काय बदल घडून आणायचे यासाठी अत्यंत चांगलं असं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नेतृत्व गुण विकासासाठी आवश्यक असणारे सर्व घटक अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं की जे भविष्यामध्ये संस्थेमध्ये काम करताना आपल्या सहकाऱ्यांना अपेक्षित कोणत्या स्वरूपाचं काम करून घेण्यात यावं, आपण कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करावं याबद्दल अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल अविनाश चाटे सरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ते ट्रेनिंग आम्हाला औरंगाबादचे श्री चाटे सर यांनी दिलं. यामध्ये त्यांनी नेतृत्व गुण म्हणजे नेतृत्व कसं करायचं आणि आपल्या कामाला जास्त गती कशी मिळेल या संदर्भात चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अविनाशजी चाटे सर यांनी छान मार्गदर्शन केले.